हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं रिअर स्टिचिंगमध्ये. 100 डेजमध्ये 100 लटकन चॅलेंज आपण करत आहे. यामध्ये आपण रोज वेगळी वेगळी लटकन तयार करत आहे. तर आज आहे दिवस 30. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. त्यासाठी आपण ही अशी कापड कट करून घेतलेली आहे. कापडाला गोलाकार देण्यासाठी आपण असं बेल्टचा वापर करणार आहे. अशा प्रकारे मार्किंग करून एक राऊंड आकार आपण तयार करून घेणार आहे. अशाच प्रकारे आपण त्या दोन्हीही कापडांवर राऊंड आकार करून घेणार आहे. राऊंड आकार करून घेतल्यावर त्याला आपण कैचीच्या मदतीने अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहे. तिन्ही कापड आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे कट केलेलं कापड अशा प्रकारे अर्ध्या राऊंडमध्ये शिवून घ्यायचं आहे. तिन्ही कापड आपण इथे अशाच प्रकारे शिवून घेणार आहे. अशा प्रकारे नीट आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर साईडला आपण छोटे छोटे कट्स मारणार आहेत. असे कट्स मारल्यावर आपल्याला कापड पलटी करायला आसानी होईल. त्यानंतर आपण हे कापड अशा प्रकारे पलटी करून घेणार आहे. कापड पलटून झाल्यावर आपण साईडने अशा प्रकारे शिलाई मारून घेणार आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या दोन्ही कापडांची शिलाई कंप्लीट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला साईडने व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर दोरा कट करायचा आहे. दोरा कट झाल्यावर हे कापड अशा प्रकारे एकावर एक ठेवून साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तिन्ही कापड एकत्र करून त्यानंतर आपल्याला इथे दोरी ठेवायची आहे. दोरी ठेवून कापड पलटून आपल्याला त्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे. राहिलेला दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लटकन पलटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित आपल्या लटकन पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. 3 वेगळ्या वेगळ्या रंगाचं छान वाटतं असं लटकन, हे काहीतरी वेगळं आणि युनिक. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.